गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत? मजेत ना? पैसे कमवताय ना? तर कमवलेच पाहिजे. आणि आजचा आपला हा 6वा दिवस आहे. 50,000 कॅपिटल डे आपण ट्रेडिंग चालू केली होती, त्या सिरीजचा आपला आजचा 6वा दिवस आहे. मार्केट ओपन झालंय आणि आपण बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. इथं बँक निफ्टीचा हा इंडेक्स आहे, हा आपला कॉल लावलेला आहे आणि हा फूट लावलेला आहे. आपल्याला दोन्हीकडे पण जशी मोमेंटम मिळेल तसं आपल्याला ट्रेड करायचं आहे. आणि आपण आज मॅक्सिमम 2 ट्रेड करणार आहोत. 1 मिनिटाची कॅन्डल जी आहे ही डोजी बनवलेली आहे, बघू शकता. या डोजी कॅन्डलमुळे काय आहे, मार्केट थोडंसं साईडवेज असणार आहे, म्हणूनच मी थोडंसं ट्रेड करायला अवॉइड करतोय. एकतर याचा हाय ब्रेक केला पाहिजे, नाहीतर लो ब्रेक केला पाहिजे, तरच आपल्याला कुठेतरी चांगली मोमेंटम मिळेल. तुम्ही बघू शकता इंडेक्सचा चार्टवरती रेड कॅन्डल बनवत आहे आणि प्रीमियमच्या कॉलच्या प्रीमियमवरती ग्रीन कॅन्डल बनवत आहे. पूर्ण अपोजिट. इथं पण पुटला पण ग्रीनच कॅन्डल बनवत आहे. प्रीमियमची कॅन्डल दोन्हीकडे पण मुवमेंट करतो आणि इंडेक्सची कॅन्डलमध्ये रेड कॅन्डल बनवत आहे. हा जो साईन आहे हा कुठेतरी साईडवेजचा साईन आहे. ओके, क्लोज झाले. ट्रेड घेतलेला आहे आपण आणि याच्या खालची आपली स्टॉप लॉस असेल. आपण लगेच सेल प्राईसचा स्टॉप लॉस लावूया. स्टॉप लॉसला थोडंसं बफर देऊ. 1:2 बघूया 1:2चं टार्गेट मिळतंय का आपल्याला. इंडेक्सचा चार्ट वाढतोय पण प्रीमियमचा चार्ट वाढत नाही. ठीक आहे, आपण थोडंसं वरती आणून ठेवूया स्टॉप लॉस. हां, इथे आहे. आपलं टार्गेट फिक्स असेल तेच. ही कॅन्डल चांगली बनवली आहे म्हणून आपण होल्ड करतोय. भारी कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या वरती जर क्लोज झालं मार्केट तर आणखीन आपलं टार्गेट घेऊन मार्केट वरती जाईल. उद्याला एक्सपायरी असल्यामुळे मार्केटचा प्रीमियम थोडासा मेल्ट होतोय लवकर. हा याच्या खाली गेल्यानंतर तो खाली जाणार आहे, म्हणून मग मी ती स्टॉप लॉस इथं ठेवलेला आहे व्यवस्थित. जातोय तो आपल्या टार्गेटच्या जवळ. आपल्याला 1:1चं टार्गेट देऊन तो खाली आलाय. ठीक आहे, पण आपल्याला 1:2चं ॲटलिस्ट 1:2चं तरी टार्गेट पाहिजे. ॲटलिस्ट 1,000-1,200 तरी अकाउंटमध्ये आले पाहिजे. खूप जास्त मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आहे. हा एक स्विंग लो बनवतोय, तर आपल्याला ही जर ग्रीन कॅन्डल बनवली तर आपला स्टॉप लॉस ह्याच्या खाली येऊन थांबवायचा. आपल्याला एंट्री बरोबर बसली आपली, फक्त प्रीमियम मेल्ट होतोय म्हणून आपलं स्टॉप लॉस हिट होईल असं मला वाटतंय. नाहीतर आपल्याला टार्गेट तर आहेच. आपलं टार्गेट हिट झालं तरच एक्झिट मारायचं आहे, नाहीतर स्टॉप लॉस गेला तरच. तोपर्यंत ट्रेडमधून बाहेर निघायचं नाही. टार्गेटच्या जवळपास जातोय, तर आपण आता स्टॉप लॉसला काढूया आणि टार्गेटला बुक करायचा प्रयत्न करूया. टार्गेटच्या जवळपास जाऊन आलेला आहे तो. आपला कट टू कटला स्टॉप लॉस असेल तर कट टू कटच्या जर खाली येत असेल मार्केट तर मी एक्झिट मारेल, कारण ऑलरेडी आपल्याला टार्गेटच्या जवळपास येऊन तो गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लॉस नाही घ्यायचा. बघू शकता इंडेक्सवरती किती भारी कॅन्डल बनवतोय, पण प्रीमियमची कॅन्डल मेल्ट होत आहे. ओके, कमॉन, जातोय. प्रीमियम इंडेक्सची कॅन्डल खूप भारी बनवलंय, फक्त प्रीमियमची कॅन्डल मेल्ट होत आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही प्रीमियमची कॅन्डल बघू शकता, किती भारी कॅन्डल आहे तो. आणि याच्या खाली जर क्लोज होत असेल तर आपण एक्झिट मारायला रेडी आहे. ठीक आहे, आपण एक्झिट मारलाय. कितीला एक्झिट मारले आपण बघू शकतो. 177 रुपये गेलेत आपले फक्त. ठीक आहे, आपल्या टार्गेट पाशी आला होता पण आपण बुक नाही केलं तेव्हा. पण दुसरा ट्रेड मिळतोय का आपल्याला बघूया. पूर्ण मार्केट साईडवेज आहे. आपण 12च्या नंतरच्या सेशनमध्ये बघूया ट्रेड करायचा. ठीक आहे, 10:30 झालेले आहेत आणि आता एक आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळते ट्रेडिंगची, ट्रेड करण्याची. आपण एक कॉलचा ट्रेड करणार आहोत. कॉलमध्ये ट्रेड घेणार आहोत. 30 क्वांटिटी घेतलं मी. आणि आपला ही जी पहिली पोझिशन होती आपल्या याच्यामध्ये, पहिला एक आपल्याला 170चा लॉस झालेला होता, त्याच्या खालचा आपला हे स्टॉप लॉस असेल. आणि इथून थोडंसं बफर देऊया आणि आपण इथून 1:2चं टार्गेट अचीव होतंय का बघूया. मार्केट वरती जातोय. ओके, जेवढं मिळतं आपल्याला तेवढं घ्यायचं आहे आपल्याला मार्केटमधून. आपला लॉस रिकवर होऊन आपण 400 रुपये प्रॉफिटमध्ये आहोत सध्या. ठीक आहे, आपला ट्रेड इथं डन झालेला आहे. बघू शकता आपण किती रुपयामध्ये डन केलेलं आहे याच्यामध्ये. तर इथं 231 रुपयाचा प्रॉफिट आलेला आहे याच्यामध्ये. आपला पहिल्या याच्यामध्ये लॉस होता, तर याच्यामधून आपला प्रॉफिट आलेला आहे. आपण आणखीन एक ट्रेड करणार आहोत. लास्ट ट्रेड असेल आपला. हे आपले बॅक टू बॅक 2 ट्रेड झालेत. एकाच ह्याच्यामध्ये ट्रेड झाल्यामुळे आपल्याला इथे क्वांटिटी पण सुद्धा 60 दिसते. आपण या एकाच स्ट्राईक प्राईजवरती 2 वेळेस ट्रेड केलेला. आपण 30 क्वांटिटी घेत होतो, तर 2 वेळेस ट्रेड केल्यामुळे आपल्याला तिथं 60 क्वांटिटी दिसते. आणखीन एक आपण एंट्री घेणार आहोत. आता वाजलेले आहेत 10:42. तर आपली आणखीन एक एंट्री होईल याच्यामध्ये आणि हे लास्ट एंट्री असेल आपली, लास्ट ट्रेड असेल आपला. आपली एंट्री झालेली आहे.
आणि त्याच्या खालचा आपला स्टॉप लॉस असेल आणि आपलं टार्गेट असेल इथंपर्यंत. म्हणजे ॲटलिस्ट आपण 560 पर्यंत तरी हा प्रीमियम गेला पाहिजे. 560 मी स्टॉप लॉस कट करून टाकलेला आहे. ॲटलिस्ट याच्यामध्ये 1000 रुपये झाले तर आपण एक्झिट मारूया. याच्या खालचा स्टॉप लॉस असेल आपला. याच्या खाली जर आलं मार्केट तर आपण एक्झिट मारूया आणि वरती जाते तर जाऊ द्या. हा आपला लास्ट ट्रेड असेल. याच्यामध्ये तर स्टॉप लॉस हिट झाला. ओके, आपला याच्यामध्ये पण स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर आजचं सेशन आपण इथंच क्लोज करूया. तर आपण बघू शकता आपलं 214चा आपला प्रॉफिट आहे आजचा. तर आजचं सेशन इथंच क्लोज करूया आणि आपण एकाच स्ट्राईक प्राईजवरती 3 वेळेस एंट्री घेतल्यामुळे इथं 90 क्वांटिटी दिसते आपल्याला. ठीक आहे.